शिंदेवाडी श्रीरामपूरमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षवल्ली टीमकडून वृक्षारोपण। सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी श्रीरामपूर येथे मागील 5 वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षवल्ली टीम दरवर्षी स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत आहे। यावर्षीही 15 ऑगस्ट रोजी शिंदेवाडी श्रीरामपूर गावात वृक्षवल्ली टीम तर्फे वृक्षारोपण करण्यात आले। या उपक्रमात वृक्षवल्ली टीमचे गोरक्षनाथ घोटेकर, शांताराम हांडोरे, चंद्रकांत हांडोरे, नितीन कोकाटे, शंकर खाडे, ज्ञानेश्वर हांडोरे, संदीप हांडोरे, सचिन हांडोरे, सुरेश हांडोरे, मदन कोकाटे, साहेबराव खाडे, अनिल हांडोरे, अनिल नवले, प्रदीप हांडोरे, शरद हांडोरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। यावेळी गावचे ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद शिरोळे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्षवल्ली टीमचे अभिनंदन केले। आज 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन, जे क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्य जपणं म्हणजे काय, तर स्वातंत्र्य जपणं म्हणजे आपला निसर्ग, पर्यावरण या गोष्टी पण जपल्या पाहिजे। त्याचाच एक भाग तर आम्ही मागील 5 वर्षापासून वृक्षारोपण करतोय। कोरोना काळामध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन सारख्या गोष्टींची कमतरता भासली, ऑक्सिजन वाचून अनेक लोकांचे प्राण गेले, तर त्या अनुषंगाने आम्ही खेड्यात राहत होतो। आम्ही या देशासाठी, या स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी काय करू शकतो, तर मागील 5 वर्षापासून आम्ही झाडं लावतोय। ही मागं आपण बघतोय, ही झाडं आम्ही 4 वर्षापूर्वी लावले। चिंचाचे, लिंबाचे, वडाचे, पिंपळाचे, जे काही माणसाला भरपूर असं ऑक्सिजन देतील अशी झाडं मागील आम्ही 5 वर्षापासून लावतोय। आतापर्यंत आम्ही जवळपास 450 वृक्ष लावलेले, तर त्याच्यामध्ये इन्सिडेंटली 10-1% वृक्ष गेलेले, परंतु ते आम्ही परत रिप्लेस करतोय। आणि यावर्षी आम्ही त्याला सुरक्षा कवच टाकून तरी स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी तरुणांची जी काही भूमिका आहे, आम्ही आमच्या जागेवरच देशासाठी काय करू शकतो, तर वृक्ष संवर्धन माझ्या मते काळाची गरज आहे। वाढणारं टेम्परेचर, अतिवृष्टी किंवा काही ठिकाणी दुष्काळ, तर आमच्या परीने आम्ही देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्य दिन मागील 5 वर्षापासून हा कार्यक्रम, आमची जी काही टीम आहे ती 1 दिवस देशासाठी, 1 दिवस निसर्गासाठी मनमुराद आम्ही आनंदही घेतो। आम्हाला या गोष्टीमधून पहिली गोष्ट म्हणजे आनंद मिळतोय। एक खूप मोठं असं काम आहे, देवाचं काम आहे। आम्ही वृक्षात वासुदेव पाहणारी आमची दृष्टी आहे आणि या अनुषंगाने आम्ही मागील 5 वर्षापासून हे काम करतोय आणि याही पुढं हे काम आम्ही अखंडपणे चालू ठेवणार आहे, अशी आमची टीमच्या वतीने मी आश्वासन देतो। आणि बाकी तरुणांना मी सांगेल की करण्याजोगं आपल्यासाठी खूप काही आहे। भविष्यात ग्लोबल वॉर्मिंगचा विचार केला तर निसर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे आणि प्रत्येक गावाने पुढाकार घेऊन दरवर्षी वृक्ष लागवडीचा हा एक सणच साजरा केला पाहिजे। आपल्या संस्कृतीत अनेक सण आहे, परंतु वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड हा एक सण साजरा केला पाहिजे तरुणांनी एकत्र येऊन। हीच मी आजच्या या शुभदिनी मनोकामना व्यक्त करतो आणि अपेक्षा बाळगतो। शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले, त्यानिमित्ताने मुलांची भाषणे झाली आणि त्यानंतर श्री घोटेकर भाऊ यांच्या मार्फत दरवर्षी त्यांची टीम आपल्या शाळेमध्ये झाड वाटप कार्यक्रम घेण्यात येतो। त्याचप्रमाणे मुलांची निबंध स्पर्धा, त्याचप्रमाणे वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आपल्या शाळेमध्ये घेण्यात आली आणि त्यात पहिले 5 नंबर काढून सर्व मुलांना त्यांनी 5 नंबरच नाही तर त्या सगळ्या मुलांना त्यांनी वही व पेन वाटप करण्यात आले। हा स्तुत्य उपक्रम अतिशय चांगला असून प्रत्येक गावांनी हा आदर्श घ्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व सर्वांचं सहकार्य आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडीला सहकार्य आहे आणि दरवर्षी ते आपल्या शाळेला काही ना काही वस्तू देत असतात। आपल्या शाळेसाठी योगदान गावकऱ्यांचं खूप आहे, असंच योगदान नेहमी त्यांनी इथून पुढे पण देण्यात यावे अशी मी सर्वांना विनंती। आजादी का अमृत महोत्सव या अंतर्गत आज आमच्या शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। गेल्या 5 वर्षापासून शिंदेवाडी गावची वृक्षवल्ली टीम अतिशय छान असा उपक्रम या गावामध्ये राबवत आहे। इतर सर्व गावांनी आदर्श घेण्यासारखा हा उपक्रम आहे। प्रत्येक वर्षी 100 झाडं लागवड ते या ठिकाणी करत आहेत। दरवर्षी 100 झाडांची वाढ त्या ठिकाणी होते। आमच्या शाळेला देखील या ग्रामस्थांचं अतिशय चांगलं असं सहकार्य आहे। शाळेचा हा जो आवार आहे स्वच्छ आणि सुंदर करण्यामागे शिंदेवाडी ग्रामस्थांचा बहुमोल असा वाटा आहे। मी आजच्या या शुभदिनी सर्व ग्रामस्थांना त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि यापुढील काळात देखील असाच उपक्रम या गावामध्ये राबवावा अशी इच्छा व्यक्त। नाशिक लोकशाही न्यूज साठी समाज भूषण डॉक्टर